हा जो गाळा आहे 17 नंबरचा कुलदीप गड्डा यांचा, या गाळ्याबाबत ना आमच्याकडे स्थानिक लोकांच्या भरपूर मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या की या लोकांनी हा गाळा आहे ना 3 फूट खाली खोदला आहे। यांना सोसायटीने पण नोटीस दिली आहे की तुम्ही हे खोदलं आहे, याच्यामुळे ना बिल्डिंग आहे ना वीक झाली आहे। तर वारंवार आहे ना आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण मी तक्रार दिलेली आहे। या तक्रारीमध्ये मी क्लिअर म्हटलं आहे तक्रारीमध्ये की हे 3 फूट खोदल्यामुळे ह्या बिल्डिंगची ना स्ट्रेंथ वीक झाली आणि ही बिल्डिंग कधी पण पडू शकते। तर इथे ना मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करतोय, ती जीवितहानी होऊ शकते। मी महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचा महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे मला या कामगारांच्या पूर्व भविष्यासाठी आणि त्यांच्या जीवितहानी वाचवण्यासाठी मला हे ठोस पाऊल उचलावं लागलं आहे। मी तारी साहेबांना पण लीगल पत्र दिले आहे, पण माझ्या असं निदर्शनास आलं आहे की हे जे आहेत इथले मालक कुलदीप गड्डाजी यांना काहीतरी देवाणघेवाण करून महानगरपालिकेला हे 3 ते 4 महिन्यापासून ही नोटीस आहे ना त्यांनी थांबवून ठेवली आहे। मला असं वाटतं त्या तारी साहेबांना काहीतरी मोठ्या प्रमाणात पैसे दिले असावे त्यांनी, त्यामुळे ही नोटीस यांची थांबली आहे। आणि यांचं म्हणणं आहे की मला खूप मोठं म्हणजे देवाणघेवाण केल्यामुळे परमिशन मिळेल, पण मला ह्या कामासाठी कोणी परमिशन देणार नाही। मी जे तहसीलदार आहेत त्यांना पण प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही हे जे खोदकाम केलं आहे ह्याचं जे रॅबिट कुठे टाकलं आहे, यांनी रॅबिटची परमिशन घेतली का? कारण आणि एक तर हा मोठ्या प्रमाणात हा माळा बांधला आहे, त्यांनी अनधिकृत माळा बांधलेला आहे। तर माझं महानगरपालिकेला अशी विनंती आहे, जे सोनावणे म्हणून इथे जेई आहेत, की हा माळा त्वरित निष्कासित करण्यात यावा आणि जे खोदकाम केलंय आणि त्वरित भरून टाकण्यात यावं। हे 3 फूट बंद यांनी बांधकाम पूर्ण भरावं आणि हा माळा तोडावा। बाजूचा पण 16 नंबरचा पण असंच होतं, त्यांनी 2016ला त्यांनी ते घेतलं होतं, तिथल्या पण मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या, पण या माणसाने महानगरपालिकेला खिशात घातला आहे, अधिकाऱ्यांना खिशात घालून हा माणूस काम करतोय। माझी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, जसं तारी साहेबांची उचल बांगडी झाली आहे अँटी करप्शनवाले केली, तशी तुमची सुद्धा होऊ शकते। सोनवणे साहेब लक्ष द्या, अन्यथा मी सगळ्या शिवसैनिकांना घेऊन त्या महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाईन, तहसील ऑफिसवर मोर्चा घेऊन जाईन, कलेक्टर साहेबांना याबद्दल मी जाब विचारेन की या गड्डाजींना काय तुम्ही परमिशन दिलं आहे का? न तर सर्व हे अनधिकृत बांधकामाचं परमिशन दिलं का? तरी मी सगळ्यांना या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, साहेब या सर्व कामावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मी इथेच मोठं आंदोलन करेन, इथेच मी भूकहडताल करून टाकेन माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून। याच्यावर या 2 ते 4 दिवसामध्ये त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे।